लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जातेगाव ग्रामपालिका समस्यांच्या विळख्यात झालेले अतिक्रमण त्वरित काढण्याची नागरिकांची मागणी। जुनी पाण्याची टाकी कोसळून जीवितहानी होण्याची नागरिकांनी व्यक्त केली शंका। बातमी येते नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव ग्रामपालिकेजवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ व गावठाणात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून याकडे जातेगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असून अतिक्रमणामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, नागरिकांना त्रास होत आहे। तरी सदरचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी जातेगाव येथील नागरिकांकडून होत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीमध्ये गावठाण मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याचे दिसून येत आहे। जातेगाव ग्रामपालिकेच्या कार्यालयाजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून या पुतळ्याच्या पाठीमागे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे। या शाळेजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून या झालेल्या अतिक्रमणामुळे विद्यार्थी व शिक्षक, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळच एक पिण्याच्या पाण्याची टाकी असून या टाकीची मुदत संपलेली आहे। या पाण्याच्या टाकीच्या आसपास जवळ देखील अतिक्रमण झालेले आहे। सदरच्या पिण्याच्या पाण्याची टाकी केव्हाही खाली कोसळू शकते व भविष्यात जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे येथील अतिक्रमण जातेगाव ग्रामपंचायतीने काढावे अशी मागणी होत आहे। जर या पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली पडल्यानंतर जीवितहानी झाल्यास या सर्वस्वी जातेगाव ग्रामपालिका जबाबदार राहील अशी जातेगाव येथील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। हे बघा, जातेगावमध्ये ग्रामपालिकेच्या हद्दीमध्ये भरमसाठ असं अतिक्रमण झालेलं आहे। ग्रामपंचायतीची जागा आहे, त्याच्यावर लोकांनी आपले दुकानं टाकलेले आहे। आज तुम्ही शाळेचा परिसर बघितला तर तिथं मुलांना खेळायला जागा नाही, तिथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी शासकीय घरांचा लाभ घेतलेला आहे त्या लोक स्वतः राहत नसून त्यांनी भाडेतत्वावर काही स्टॅम्प पेपरवर खरेदी विक्री केलेली आहे। तर आज रोजी तुम्ही बघू शकता, तिथं जाऊन चौकशी करू शकता तर सदर लाभार्थी त्या घरकुलात राहत नाही। तरी याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही वारंवार गटविकास अधिकारी यांना आम्ही अर्ज सादर केले होते, परंतु अद्याप त्यांचं आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही। फक्त आम्ही बघू, अतिक्रमण काढू याच पद्धतीचं, परंतु अद्यापही ते अतिक्रमण निघालेलं नाही। आज शाळेचे लहान लहान मुलं आहे, त्यांना खेळायला जागा नाही किंवा शाळेत घुसायला सुद्धा रस्ता ठेवला नाही। गेटच्या आवारात ते अतिक्रमण झालेले आहे। तसेच काही लोकांनी बेकायदेशीर रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।